थांबा जरा. हा व्हिडिओ ऐकण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. कधीकधी आयुष्य आपल्याला इतकं थकवून टाकतं की देवावरही प्रश्न पडू लागतात. आजची ही कथा त्यांच्यासाठी आहे जे आतून मोडलेत पण तरीही रोज स्वतःला सावरत उभे राहतात. आज स्वामी स्वतः तुमच्याशी बोलणार आहेत. मनात दडलेली प्रत्येक वेदना ओळखणार आहेत. जर मनात कुठेही थोडीशीही निराशा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज स्वामी काहीतरी खास सांगणार आहेत. ही कथा आहे स्वामी समर्थ आणि तुटलेला विश्वास. एका लहानशा गावात रघुनाथ नावाचा एक माणूस राहत होता. तो प्रामाणिक होता, पण आयुष्याने त्याची खूप परीक्षा घेतली होती. त्याचा व्यवसाय बुडाला होता, आप्त दूर झाले होते आणि सर्वात जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे तो स्वतःवरच विश्वास ठेवू शकत नव्हता. एके दिवशी संध्याकाळी तो खूप थकलेल्या अवस्थेत स्वामी समर्थांच्या मठात आला. डोळे भरून आले होते. तो काहीच बोलला नाही, फक्त स्वामींच्या चरणाशी डोकं टेकावलं. तेवढ्यात स्वामींचा आवाज त्याच्या अंतःकरणात उमटला. तू इतका घाबरलास का? रघुनाथ दचकला. डोळे उघडले, आजूबाजूला पाहिलं, पण कोणीच नव्हतं. स्वामींचा आवाज पुन्हा आला. मी तुझ्या बाहेर नाही, मी तुझ्यात आहे. त्या एका वाक्याने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. स्वामी म्हणाले, तू लोकांच्या शब्दामुळे थांबलास, पण तुझं आयुष्य लोकांसाठी नाही, ते तुझ्या आत्म्यासाठी आहे. रघुनाथच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला जाणवलं, आपण देवाला दोष देत होतो, पण प्रत्यक्षात देव आपल्याला घडवतच होता. त्या दिवशी तो बदलला. नव्या उमेदीने उठला. लहान कामं स्वीकारली, पण मन मोठं ठेवलं. महिने गेले. तो रघुनाथ लोकांना प्रेरणा देणारा माणूस बनला. आणि जेव्हा कोणी विचारायचं, तुझं आयुष्य कसं बदललं, तो फक्त एवढंच म्हणायचा, मी नाही बदललो, स्वामींनी मला ओळखायला शिकवलं. आज तुम्ही जे ऐकलं ती फक्त कथा नव्हती, तो स्वामींचा संदेश होता. जर आज मन थोडंसं हलकं झालं असेल तर समजा स्वामी तुमच्याशी बोलले आहेत. आयुष्यात संकट येणारच, पण लक्षात ठेवा, स्वामी कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. जर ही कथा तुमच्या मनाला भेटली असेल तर ती एखाद्यापर्यंत पोहोचवा, ज्याला आज आधाराची गरज आहे. आणि हो, डोळे बंद करून मनात एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.